कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालकांच्या हत्या प्रकरणामध्ये नवी माहिती आता समोर येते। पोलीस महासंचालकच कुटुंबियांना धमकावत होते असं कळतंय। मारेकरी पत्नीनं पोलिसांना धमक्यांची माहिती दिली आहे। माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश जेवताना डोळ्यात मिरची पूड त्यांनी फेकली होती। पत्नी पल्लवीने मिरची पूड फेकल्यानंतर माफ करा, माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश जेवत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकली होती। पत्नी पल्लवीनेही मिरची पूड फेकली आणि चाकूने 10 ते 12 वार केले। हत्येच्या वेळी ओमप्रकाश यांची मुलगीही घरात होती। हत्येनंतर पत्नी पल्लवीचा राक्षसाला संपवले असा मैत्रिणीला मेसेज पोहोचल्याचंही कळलंय। मुलगा कार्तिकेशच्या म्हणण्यानुसार आईच वडिलांना धमक्या देत होती। हत्येमागे संपत्तीचं कारण आहे की एकमेकांना धमक्या, या संदर्भामध्ये आता तपास होतोय। ಮಂಜು ಹಿಂದೆ ಓಪನ್ ಮಾಡು ಮಂಜು ಹಿಂದೆ ಓಪನ್ ಮಾಡು ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ವೈಲೆನ್ಸ್ ಓಕೆ ಮ್ಯಾಮ್ ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ವೈಲೆನ್ಸ್ तर आपण See, there पाहिलं is a lot of blood loss. Possibly that may be the reason for death. So sharp weapon has been used. It seems initially, prima facie, because of which the death has happened. या संदर्भामध्ये आपण सोमेश कोलगे आपल्या प्रतिनिधींकडून अधिक माहिती घेऊया। सोमेश, या सगळ्या प्रकरणामध्ये नवं वळण येताना दिसतंय। नक्की सुरुवातीच्या माहितीनुसार हत्येचं कारण किंवा कशा पद्धतीने माहिती आली होती समोर, आणि आता पत्नीने नक्की कुठल्या पद्धतीचे क्लेम्स, कुठले दावे केलेत? नक्कीच जे डीजीपी ज्यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता, त्या पूर्व डीजीपींच्या हत्येच्या बाबतीत मोठा खुलासा झालेला आहे। त्यांच्या पत्नीने स्वतः कबुली जबाब दिल्याचं कळतंय गुन्ह्याच्या बाबतीत, आणि त्यांनी अशा प्रकारचा एक मेसेज केलेला आहे की त्यांनी असं म्हटलंय दुसऱ्या एका अधिकाऱ्यांच्या पत्नीला मेसेज करून की मी एका राक्षसाला मारून टाकलं, आणि त्यानंतर त्यांच्या मध्ये काही संपत्तीच्या अनुषंगाने विवाद होते असं समजते। आणि या संपूर्ण प्रकरणाचा म्हणजे परिणाम म्हणून असंही कळतंय की ज्या पत्नीने त्यांना संपवलं तर ती स्वतः मानसिक आजारी आहेत, पल्लवी म्हणून त्या आहेत त्या। आणि जे डीजीपी ज्यांच्यासोबत त्यांचा काही प्रॉपर्टी आणि संपत्तींच्या अनुषंगाने भांडण सुरू होतं, त्यांनी ओमप्रकाश यांनी आपली प्रॉपर्टी ही एका दुसऱ्या नातेवाईकाच्या नावावर केली होती, आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन हे अशा प्रकारे हत्या करण्यात आली त्यांच्या पत्नीकडून त्यांची, असं समजते। सोमेश, पण त्याचबरोबर या बाईंकडनं आपण आता पाहिलं की डोमेस्टिक व्हायलन्सचा क्लेम केला गेलाय, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच आता सर्वसाधारणपणे ज्या अशा प्रकारच्या केसेसमध्ये म्हणजे या डीजीपीची हत्या झाल्यानंतर त्यांच्यावरती या पल्लवी या ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी स्वतः चाकूनी वार करून त्यांची हत्या केली होती। तर आता IPS ऑफिसरच्या त्या पत्नी स्वतः त्यांच्या पद्धतीने डिफेन्स म्हणून काही ना काहीतरी क्लेम करतीलच संपूर्ण कोर्टामध्ये। आता भविष्यात बघावं लागेल की नेमकं याविषयी कोर्ट काय भूमिका घेते त्यांच्या संपत्ती आणि प्रॉपर्टीच्या अनुषंगाने। परंतु आता खुनाचा गुन्हा तर त्यांच्यावर दाखल होणार इतकं नक्कीच। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।